शिवचंद्र मौली फणींद्र माठा मुकुटा झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभू पद कोणी तारी शरण शरणानंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुटा नमो सद्गुरु तुगे ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देव भाव पुरवी वासना अंतिके अपना सेवे करता निवडलेला भंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाचे कलस्थानी असे असणारे जगात सम्राट तुकोबाराया यांचा कीर्तन रूपी सेवेकरता अभंग निवडलेला आहे. अभंग हा गुरु परंपरेतील आहे आणि या अभंगावर जगद्गुरु तुकोबाराया आम्हा तुम्हाला सांगतात की जो अखिल कोटी ब्रह्मांड नायक जो विठ्ठल परमात्मा आहे तो आपल्या भक्तावरती किती प्रेम करतो, त्या प्रेमापोटी तो देव काय होतो, त्या प्रेमापोटी त्या भक्ताची कोणती इच्छा पूर्ण करतो त्याचं वर्णन महाराज अभंगात सांगतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी द्यावे. त्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा नवरात्री उत्सव याही वर्षी आपल्या या पवित्र गावामध्ये नजीन कोडल गावामध्ये हा कार्यक्रम 7 दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम काकड आरती कीर्तन भजन हरिपाठ हा कार्यक्रम चाललेला आहे आणि या निमित्तानं आजच्या कीर्तनाची सेवा तुम्हा सर्वांच्या गावकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या पंच कमिटीच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. मी यथामत येता अवकाश अवघ्या 1.25 तासामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठोबा प्रत्येक मनुष्य जीवन जगत आहे. या जगतामध्ये प्रत्येक मनुष्य जीवन जगत आहे आणि जीवन जगत असताना हा प्रत्येक मनुष्य कुणावरती तरी मनुष्य हा प्रेम करतो. बरं का, जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य कुणावरती तरी प्रेम करतो. जीवही प्रेम करतो, देवही प्रेम करतो आणि संतही प्रेम करतो. जीव जीवावरती प्रेम करतो, देव आपल्या भक्तावरती प्रेम करतो आणि संत महात्मे देवावरती प्रेम करतो. जीव आतापर्यंत जो प्रेम करतो तो प्रपंचावरती आपल्या जे घरातले जी लोक आहेत त्यांच्यावरती प्रेम करतो, जीवावरती प्रेम करतो. जे नाशिवंत आहे त्यांच्यावरती हा जीव प्रेम करतो. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं त्यांची प्रेम टिकली का महाराज? आतापर्यंत किती प्रेम केली? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. आतापर्यंत किती लोकांनी प्रेम केलं? आपल्या आईवर केलं, बापावर केलं, आजावर केलं, पंजावर केलं, प्रपंचावर केलं, पण कुणाचंही प्रेम आतापर्यंत टिकलेलं नाही. महाराज लक्षात ठेवा, प्रपंचातलं जे प्रेम आहे